हॅलो स्टुडंट्स, आपण ट्रिग्नॉमेट्री सेकंड हा चॅप्टर पाहतोय आणि त्यातला पॉइंट आहे बघा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ स्पेसिफिक अँगल्स. आता ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत आपल्याकडे 6: साइन, कॉस, टॅन, कोसेक, सेक, कॉट. हे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत. आता अँगल्स आपण घेणार आहे बघा, 0 डिग्री घेणार आहे, 90 डिग्री घेणार आहे, 180 डिग्री घेणार आहे, 270 डिग्री घेणार आहे आणि 360 डिग्री घेणार आहे. हे जे अँगल्स आहेत, स्पेसिफिक अँगल्स आहेत, त्याचे रेशोज आहेत, त्याचे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स आहेत, त्याचे व्हॅल्यूज कशा असतील हे आपण पाहणार आहे. हे पाठ करायची गरज नाही, हे ट्रिक्स वापरून तुम्ही लक्षात ठेवू शकता या व्हॅल्यूज कशा येतात. चला आपण पहिला अँगल घेऊया, 0 डिग्री. पहिला अँगल कोणता घेतोय? 0 डिग्री. बघा, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स ऑफ 0 डिग्री. आता आपण नेहमी कन्सिडर करणार आहे युनिट सर्कल. लक्षात येते का? हे आपण व्हॅल्यू शोधताना काय कन्सिडर करतोय? युनिट सर्कल कन्सिडर करतोय. त्यामुळे प्रत्येक वेळेला जी सर्कल असेल त्याची रेडियस किती असेल? 1 असेल. हे लक्षात ठेवायचं. ज्यावेळेला आपण ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन डिफाइन करतोय, व्हॅल्यू शोधतोय त्यावेळेला जे सर्कल कन्सिडर केलेलं असते ते युनिट सर्कल असते. युनिट सर्कल म्हणजे त्याची रेडियस किती असते? 1 रेडियस असते. करेक्ट. आता बघा, इथं सर्कल आहे, त्याची रेडियस 1 आहे म्हणून एक युनिट सर्कल आहे. OA हा इनिशियल रे आहे. बघा, OA हा इनिशियल रे. कोणताही आपण अँगल घेतला, हा आपण 30 डिग्रीचा अँगल घेतला, OAB, तर यामध्ये OA काय होतं? इनिशियल रे होतो, बरोबर. आणि OB हा टर्मिनल रे होतो. इनिशियल रे आणि टर्मिनल रे मिळून काय होतो? आपला अँगल तयार होतो. करेक्ट. आता इथे 0 डिग्री मध्ये काय होते बघा, इनिशियल रे आणि टर्मिनल रे एकच आहे. इनिशियल रे हा इनिशियल रे आहे आणि टर्मिनल रे पण हाच आहे, कारण आपला अँगलच आहे 0 डिग्री. आपण अँगल काउंटिंग कुठून करतो? इथून एक्स ऍक्सिस वरून पहिल्या क्वाड्रंट मधून स्टार्ट करतो, अँटी क्लॉकवाईज जातो. करेक्ट. आणि निगेटिव्ह असेल तर क्लॉकवाईज जातो. तर आपला अँगल आहे 0 डिग्री. त्यामुळे टर्मिनल रे आणखी इनिशियल रे काय असणार आहे? एकच आहे, त्यामध्ये बदल नाही. बघा, लेट द मेजर ऑफ द अँगल XOA. XOA मेजर म्हणजे माप. XOA आता तुम्ही म्हणाले ते दिसत नाही कारण हा 0 डिग्रीच आहे. त्यामुळे या अँगलचं माप XOA, या अँगलचं माप इन स्टँडर्ड पोझिशन बी 0. या स्टँडर्ड पोझिशन मध्ये काय आहे? 0 आहे, 0 डिग्री आहे. its terminal ray OA intersects the standard unit circle at P of 1, 0. its terminal ray म्हणजे यामधला हा टर्मिनल रे इंटरसेक्ट करतो. कुठं? ऍट पॉइंट P ला करतो इंटरसेक्ट. आणि P ची कोऑर्डिनेट्स कशी येणार? कारण हे युनिट सर्कल आहे, त्यामुळे हे अंतर काय झालं? 1 झालं. आणि y ऍक्सिस तर 0च आहे, त्यामुळे P हा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे झाले? आपण कोणत्याही पॉइंटचे कोऑर्डिनेट्स लिहिताना काय करतो? XY घेतो. करेक्ट. तर x म्हणजे x ऍक्सिस वरचं अंतर आणि y म्हणजे y ऍक्सिस वरचं अंतर. त्यामुळे हा युनिट सर्कल असल्यामुळे x अंतर काय झालं? x ऍक्सिस वरचं हे अंतर 0 नाही, 1 0 असणार आहे. 1 इथून इथपर्यंत अंतर 1 असेल, रेडियस 1 असल्यामुळे, आणि y ऍक्सिस काय असेल? 0 असेल. द स्टँडर्ड युनिट सर्कल ऍट इन P of 1, 0. आणि आपण अगोदरच्या व्हिडिओ मध्ये बघितलं होतं बघा, आपण साइन साठी लेटर कोणतं घेतोय? y म्हणजे y ऍक्सिस वरचं अंतर. आणि कॉस साठी कोणतं घेतोय? x घेतोय, म्हणजे x ऍक्सिस वरचं अंतर. इथं युनिट x अपॉन r येत होतं, x अपॉन r. बघा, कॉस कसा घेत होतो आपण? x अपॉन r. r म्हणजे रेडियस. रेडियस काय इथं युनिट सर्कल कन्सिडर करतोय, त्यामुळे फक्त काय येतं? x. लक्षात ठेवताना काय करायचं आहे? कॉस म्हणजे x आणि साइन म्हणजे y. हे दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या. साइन म्हणजे y, कॉस म्हणजे x. आता हेच x इज इक्वल टू काय आहे? इथं बघा, x ची व्हॅल्यू किती आहे? 1 आहे. y ची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. आता आपण कोणती फंक्शन, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन शोधणार आहे? तर साइन 0, कॉस 0, टॅन 0, कोसेक 0, सेक 0 आणि कॉट 0.
आता साइन 0, आता आपल्याला माहिती आहे साइन ची व्हॅल्यू कशी घेतो आपण, y ऍक्सिस वरची घेतो, म्हणजे y येणार आहे, cos 0 x येणार आहे. आता इथे y काय आहे बघा, 0 आहे, त्यामुळे sin 0 काय येणार आहे, 0 येणार आहे. cos 0 कसा येईल, x आहे म्हणून 1 येणार आहे, बरोबर. आता tan 0 कसा घेतोय, y/x घेतोय. मी तुम्हाला सांगते, फक्त या दोन लक्षात ठेवायचे, बाकीचे आपोआप लक्षात राहतात. tan कसा घेतो, y/x sin θ cos θ, y/x 0/1 which is equal to 0. cosec म्हणजे काय, 1/y म्हणजे cosec 0, 1/y ची व्हॅल्यू किती आहे, 0, आणि 1/0 काय येणार आहे, नॉट डिफाइंड येणार आहे, आपण डिफाइन करू शकणार नाही, नॉट डिफाइंड. sec 0 म्हणजे 1/x, बघा sec 0 म्हणजे 1/x, 1/1 which is equal to 1. आणि cot 0, cot 0 म्हणजे x/y, x/y 1/0 which is also not defined. आपल्याला sin 0, cos 0, tan 0, cosec 0, sec 0, cot 0 ची व्हॅल्यूज मिळाल्या. फक्त लक्षात काय ठेवायचं, सर्कल डोळ्यासमोर आणायचं, आणि 0 म्हणजे काय असणार आहे, इथं जो आपला अँगल असेल तो इंटरसेक्ट कुठे होणार आहे, तो टर्मिनल रे, तर p या पॉइंटला p चे कोऑर्डिनेट 1 0 लक्षात ठेवायचे. आता हा चार्ट आपण कंप्लीट करूया. sin 0 ची व्हॅल्यू किती बघा, 0, cos 0 ची 1, tan 0 ची 0, cosec 0 ची नॉट डिफाइंड, sec 0 ची 1 आणि cot 0 ची नॉट डिफाइंड. कशा व्हॅल्यू झाल्या ते समजले तुम्हाला. आता आपण सेकंड घेतोय, 90 डिग्री घेतोय, ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स ऑफ 90 डिग्री, किंवा याला आपण π/2 रेडियन असेही म्हणू शकतोय, π/2 रेडियन. आता यामध्ये बदल होणार आहे बघा, आपला टर्मिनल रे हा इनिशियल रे, आता 90 डिग्री कुठे होतात, इथून इथपर्यंत कंप्लीट होतात, म्हणजे टर्मिनल रे कुठे असणार आहे, इथं असणार आहे. OA आपला टर्मिनल रे असणार आहे, आणि OX काय असणार आहे, इनिशियल रे असणार आहे, करेक्ट. आणि हे अंतर किती असणार आहे, 90 डिग्री असणार आहे. आता हा P पॉइंट इथं घेतोय आपण, P हा पॉइंट इथं घेतोय, तर P ची कोऑर्डिनेट्स कशी असतील बरं, पहिल्यांदा x ऍक्सिस वरचं अंतर घ्यायचं आहे. x ऍक्सिस काय आहे या पॉइंटला, तर 0, आणि y ऍक्सिस किती आहे, तर हे अंतर किती आहे, 1 आहे, हे पॉझिटिव्ह आहे, y ऍक्सिस हा पॉझिटिव्ह आहे, त्यामुळे +1 येणार आहे. म्हणजे आता आपला जो चेंजेस होणार आहेत ते काय होणार आहेत बघा, लेट द मेजर ऑफ द अँगल XOA इन स्टँडर्ड पोझिशन बी 90 डिग्री. इट्स टर्मिनल रे OA intersects the standard unit circle at in P ऑफ, आता इथं कोऑर्डिनेट्स कोणते घेणार आहे आपण बघा, 0 1 घेणार आहे. त्यामध्ये काहीच बदल होणार नाही, फक्त जे अँगल्स आहेत ते चेंजेस होणार आहेत. 90 डिग्री 90 डिग्री किंवा π/2 दिलं तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही, 90 डिग्री, आणि ह्या व्हॅल्यूज आता चेंजेस होतील. आता तुम्हाला लक्षात आलं असेल, x म्हणजे काय आहे बघा, इथं x म्हणजे 0 आहे, y म्हणजे 1 आहे. तर आता sin 90 किती येईल बघा, sin 90 y आहे, y ची व्हॅल्यू किती आहे, 1 आहे. इथं बघायचंय y किती घेतला, 1. ते कुठून आलंय, तर ह्याचे कोऑर्डिनेट्स आलेत, आणि कोऑर्डिनेट्स कुठून आले, तर p चे कोऑर्डिनेट्स आहेत, आणि p हा कुठे आहे, तर y ऍक्सिस वर आहे, फर्स्ट क्वाड्रंट मध्ये y ऍक्सिस वरती आहे, त्यामुळे याचे कोऑर्डिनेट्स काय किती आले, 0 1 आले. 1च का घेतला, तर रेडियस काय आहे, हे युनिट सर्कल आहे, त्यामुळे रेडियस 1 आहे, आणि इथं x ऍक्सिस किती 0 आहे, म्हणून 0 1 घेतला. cos 90 डिग्री बघा, x म्हणजे 0, tan 90 म्हणजे y/x म्हणजे 1/0 which is not defined. cosec 90 1/y, 1/y म्हणजे 1/1 which is equal to 1. sec 90 1/x 1/0 which is also not defined. आणि x/y ची व्हॅल्यू 0/1 which is equal to 0. आपल्याला 90 डिग्रीचे पण सगळे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनच्या व्हॅल्यूज भेटल्या बघा. sin 90 मिळाला, cos 90, tan 90, cosec 90, sec 90 आणि cot
90. खूप सोपं आहे. आता आपण चार्ट कम्प्लीट करूया. साइन 90 बघा 1, कॉस 90 0, tan 90 नॉट डिफाइंड, कोसेक 90 1, सेक 90 नॉट डिफाइंड आणि कॉट 90 0. आता कोणता अँगल घेणार आहोत आपण बघा. 90 झाला. आता 180 डिग्री. 180 डिग्री कुठं असेल? आता तुमच्या लक्षात आलं असेल 180 डिग्री कुठपर्यंत जाणार आपण. हा तर इथं 90 कंप्लीट झाला. हे टोटल हे काय होणार आहे 180 डिग्री येणार आहे. आणि आपला इनिशियल रे OX आहे आणि टर्मिनल रे काय होणार आहे OA. हा A होईल. इनिशियल रे OX आणि टर्मिनल रे OA, कारण हा 180 डिग्री झाला. 180 डिग्रीलाच आपण काय म्हणणार आहे बघा 180 डिग्री किंवा काय म्हणतो आपण पाय रेडियन म्हणतो. तर काय येणार आहे बघा. आता इथं P हा पॉइंट घेणार आहे आपण. इथं जे इनिशियल रे युनिट सर्कलला इंटरसेक्ट करतो तो पॉइंट घेतोय P. हा पॉइंटचे कोऑर्डिनेट्स कसे येणार आहेत बघा. P चे एक्स ऍक्सिस वरचं पहिलं अंतर घ्यायचं. एक्स ऍक्सिस म्हणजे हे. आता हे निगेटिव्ह आहे. हे अंतर तर मायनस आहे पण कसं आहे निगेटिव्ह म्हणजे -1 0 येणार आहे. वाय ऍक्सिस काय येणार आहे 0 येणार आहे. -1 0. Let the measure of the angle XOA in standard position be 180 degree. Its terminal ray OA intersects the standard unit circle at in P. पण आता याचे कोऑर्डिनेट्स बदलले. -1 0 आणि इथं काय होणार आहे बघा एक्स ऍक्सिस काय आहे -1, y ची व्हॅल्यू 0, साइन 180 डिग्री, कॉस 180 डिग्री, tan 180 डिग्री, कोसेक 180 डिग्री, सेक 180 डिग्री, कॉट 180 डिग्री. आता व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात आले असतील, पटपट सांगता येतील. साइन ची म्हणजे काय घेणार आहे साइन 180 म्हणजे y ची व्हॅल्यू 0, कॉस म्हणजे x -1, tan म्हणजे काय y/x 0/-1 which is equal to 0, cosec म्हणजे 1/y, 1/y ची व्हॅल्यू 0 नॉट डिफाइंड. sec 180 1/x 1/-1 which is equal to -1, cot of 180 x/y which is equal to -1/0, x/y म्हणजे -1/0 आणि हे नॉट डिफाइंड. बघा लक्षात येते का किती सिंपल आहे. टेबल कंप्लीट करूया आपण. sin 180 डिग्री आता 90 ला π/2 म्हणतोय तर पाय म्हणतोय आपण. 180 डिग्री म्हणजे पाय. आता sin 180 किती येणार आहे बघा 0, cos 180 -1, tan 180 0, cosec 180 not defined, sec 180 -1, cot 180 not defined. आता अँगल कोणता घेणार आहोत आपण 270 डिग्री. 270 डिग्री किंवा ज्याला आपण 3π/2 रेडियन असेही म्हणतो. आपले हे अँगल्स पण चेंजेस होणार आहे. आता अँगल कुठं जाणार बघा. आपला इनिशियल रे कुठं जाणार 180. इथं 180 कंप्लीट झाला. आता कुठं इथं 270 कंप्लीट होणार आहे म्हणजे इथं जाणार आहे बरोबर. इनिशियल रे OX आणि टर्मिनल रे OA हा आपला झाला टर्मिनल रे आणि इंटरसेक्ट करतो युनिट सर्कलला कुठे या P या पॉइंटला. आणि P हा पॉइंट कसा आहे बघा. P चे कोऑर्डिनेट्स कसं असणार आहेत x ऍक्सिस वरचं अंतर आणि y ऍक्सिस वरचं अंतर. x ऍक्सिस किती आहे इथं 0 आणि y ऍक्सिस हा 1 असणार आहे पण हे मायनस मध्ये म्हणून -1 म्हणजे P चे कोऑर्डिनेट्स कसे होणार आहेत 0 -1. इथं काय होणार आहे बदल 270 डिग्री आणि इंटरसेक्ट ॲट पॉइंट P
0 मायनस 1. बघा लक्षात येते का? 0 काय घेतलं? एक्स ऍक्सिस 0 आहे म्हणून, आणि -1 वाय ऍक्सिस वरचं अंतर. एक्स किती येणार आहे इथं? 0. वाय किती येणार आहे बघा? -1. एक्स इज इक्वल टू 0, वाय इज इक्वल टू -1. आणि इथे किती येणार आहे बघा? साइन 270 डिग्री, कॉस 270 डिग्री, टॅन 270 डिग्री, कोसेक 270 डिग्री, सेक 270 डिग्री, किंवा 3π/2 म्हटला तरी चालेल. आता व्हॅल्यूज पुट करायचे आहेत आपल्याला. y साइन 270 डिग्री म्हणजे y म्हणजे -1, x म्हणजे 0, y/x -1/0 नॉट डिफाइन्ड. कोसेक 270 डिग्री म्हणजे 1/y 1/-1 which is equal to -1. सेक 270 डिग्री 1/x 1/0 which is equal to नॉट डिफाइन्ड. आपण डिफाइन करू शकत नाही. आणि कॉट 270 डिग्री x/y 0/-1 which is equal to 0. आता आपल्याला व्हॅल्यूज मिळाल्या. 270 डिग्रीलाच आपण 3π/2 असंही म्हणतोय. तर व्हॅल्यूज बघा. साइन 270 साइनची व्हॅल्यू किती येणार आहे? 270 -1. कॉसची किती येईल? 0. टॅनची नॉट डिफाइन्ड. कोसेक -1. सेक नॉट डिफाइन्ड. आणि कॉट 0. बघा आपण 0 झाला, 90 झाला, 180 झाला, 270 झाला. आता राहिला 360, किंवा आपण त्याला काय म्हणतो? 2π पण म्हणतो. 360 डिग्री किंवा याला 2π म्हणतो. आणि 360 डिग्री कुठे येणार आहे? इथं येणार आहे. 360 डिग्री म्हणजे हा सर्कल कंप्लीट होऊन इथंच येणार आहे. म्हणजे 0 डिग्रीचे व्हॅल्यूज आणि 360च्या व्हॅल्यूज काय असणार आहेत? इक्वलच असणार आहे. कारण का बघा, 0 डिग्री आणि 360 डिग्री काय दोन्ही को टर्मिनल अँगल्स आहेत, त्यामुळे त्याचे व्हॅल्यूज काय असणार आहे? इक्वलच असणार आहे. कारण बघा 0 पण इथंच येतोय आणि 360 डिग्री पण इथंच येतोय. आणि 0 डिग्री आणि 360 डिग्री काय आहे? को टर्मिनल अँगल्स आहेत, त्यामुळे त्याचे व्हॅल्यूज काय असणार आहेत? इक्वलच असणार आहेत. म्हणजे काय येणार आहे? 0 1 0 नॉट डिफाइन्ड 1 नॉट डिफाइन्ड. किती सिंपल होतं बघा. आपण टेबलही कम्प्लीट केला. पाठ करण्याची गरज नाही. नेहमी डोळ्यासमोर सर्कल ठेवायचं. सर्कलवरती एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस कन्सिडर करायचा. इनिशियल वे टर्मिनल वे कन्सिडर करायचा. लगेच आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवावी लागेल तुम्हाला. साइन एक्स म्हणजे साइन थिटा. आपण कोणताही अँगल घ्यायचा असेल तर साइन घेताना वाय घेतो, वाय ऍक्सिस वरचं अंतर, आणि कॉस घेताना एक्स ऍक्सिस वरचं अंतर घेतो. हे लक्षात ठेवलं की तुम्हाला कोणतीही व्हॅल्यू 0 डिग्री 90 डिग्री 180 डिग्री 270 डिग्री 360 डिग्री ओरली सांगता येईल. ओके, थँक्यू.